माई साहेब थोरात आहेत का? हो आहेत ना, आतमध्ये आहेत. मी मंजिरी, त्यांची मुलगी. नमस्कार, मी नरसिंह किल्लेदार. बाय द वे, नाईस टू मीट यू. सेम हिअर. मी आत आलं तर चालेल का? हो. नाही. अगं माई, असं का म्हणतेस तू? तूच तर त्यांना अपॉइंटमेंट देऊन बोलवलंयस ना? नाही, मी पाहत होते की भल्या भल्या राजकीय नेत्यांना स्वतःच्या बोटावर नाचवणारा हा कोट्याधीश आमदार नाही म्हटल्यावर काय करतो? मी काय म्हणणार माई साहेब, तुम्ही जा म्हणालात तर जाणार. कारण राजकारणात उद्धट म्हणून ओळखला जात असलो तरी माई साहेब मला कोणाशी कसं बोलायचं हे चांगलंच माहिती आहे. माई, मी पाणी घेऊन येते. बरं किल्लेदार साहेब, तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं होतं? तुम्ही मला कृपया साहेब म्हणू नका, कारण मला माहिती आहे तुमच्या समोर बसण्याची माझी योग्यता सुद्धा नाही. काम काय होतं? काम म्हणजे माईसाहेब, सध्या जे काही माझ्या विरुद्ध मीडियाने रान उठवलंय, पण माईसाहेब तुम्ही अशा पद्धतीनं त्याला पाठिंबा द्याल असं मला कधी वाटलं नव्हतं. अशा पद्धतीने म्हणजे? म्हणजे पाणी. माईसाहेब, तुमच्या कामाबद्दल मला खरंच खूप आदर आहे, पण खरं सांगायचं तर हे सगळं जे काही चाललंय ते माझ्या विरोधकांनी घडवून आणलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्या विरुद्ध पुकारलेल्या या आंदोलनाचा तुम्ही पुनर्विचार करावा एवढंच फक्त मला वाटतं. आज देशाला तुमच्यासारख्या समाजसेवकांच्या सेवेची गरज आहे. त्यामुळे तुमचा हा बहुमूल्य वेळ तुम्ही वाया घालवू नये, कारण हे लोक तुम्हाला फसवत आहेत. आणि यामुळे होतंय काय माहितीये का, माझ्या मतदारसंघात माझ्या मतदारांच्या मनामध्ये उगाच माझ्याबद्दल संभ्रम निर्माण होतोय, जे गेल्या 15 वर्षात कधीच झालं नाही. तुमच्यावर झालेल्या आरोपात मला सामान्य माणसाचं काही म्हणणं दिसलं, म्हणून मी हे पाऊल उचलले. एकच लक्षात ठेवा किल्लेदार साहेब, तुमचा मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्र नव्हे. प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात देवच असतो. आणि मला समाजातून असले शेंदूर फासलेले देव संपवायचे. वाकनेस, नशीब माझं, राजकारणातून वेळ मिळाला मला फोन करायचा. आत्याबाई, दिवसातनं एकदा तरी तुमची आठवण आली नाही असा दिवस क्वचितच. अहो, मनापासून तुमची आठवण आली म्हणून फोन केला. बरं, आता बोलण्यातला औपचारिकपणा संपला असला तर फोन का केला होता ते सांगाल? कुठला पर्याय नव्हता म्हणून गेलात की पर्याय शोधायला गेलात? वाकनेस, तुम्ही ओळखलत. नरसिंहाला जे ओळखता आलं नाही ते तुम्हाला ओळखता आलं. नरसिंहाच्या या अशा अवस्थेत त्याला एकट्याला सोडून मी येईन इथे कधी? काय कारण आहे नक्की? भवानीमाई, बरोबर ओळखलत तुम्ही. काय झाले सांगा नक्की. मी भवानीमाईला भेटायला झाली इथे. ती माझ्याशी काय बोलेल ते नाही मला माहिती, पण जे काही बोलेल ना ते मन घट्ट करून ऐकायचं ठरवलेलं आहे मी. आणि त्याच्यावर काहीतरी तोडगा काढायचाही विचार करणार आहे. मी सगळी माझी कामं आटोपतो आणि तिकडे येतो. मी नाही म्हटलं तरी तुम्ही ऐकणार आहात? ठीक आहे आत्याबाई, मी आज रात्रीच येतो. कुठेतरी बाहेरच भेटूया, म्हणजे साहेबांना आणि जानकी वहिनींना कळण्याचा प्रश्नच येणार. तुम्ही निघताना फोन करा मला. ठीक आहे.